नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये थोडंसं रिलीफ रॅली बघायला मिळाली, एक रिकव्हरी बाउन्स बघायला मिळाला। कालही मी व्हिडिओमध्ये म्हणलेलं येऊन शुक्रवारी की मार्केट थोडं ओव्हरसोल्ड रिजनमध्ये आहे आणि एनी पॉईंट ऑफ टाईम एखादा बाउन्स बॅक येऊ शकतो, फक्त किती येईल आणि कितपत मोठा येईल हे बघणं गरजेचं आहे। त्यासोबत आपण बघितलं की बँक निफ्टीमध्ये सुद्धा भरपूर पडझड झालेली आणि आज वाढतानाही बँक निफ्टीनंच लीडरशिप आलेली आहे। बँक निफ्टी जवळपास 700 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला। निफ्टी फारसा काही इतका पॉझिटिव्ह बंद झाला नाही, ज्या तुलनेत बँक निफ्टी बंद झाला फक्त 90 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला, पण एक बऱ्यापैकी बाउन्स आला आणि तो सस्टेन थोडा राहिला। निफ्टीमध्ये काल आपण जे डिस्कस केलेले महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स लेवल 23,250-300 एक्झॅक्टली आपल्याला 23,250च्या आसपासचे हाय बघायला मिळाले आणि तिथून एखादी डीप बघायला मिळाली खाली। एवढा बँक निफ्टीमध्ये सुद्धा आपण 49,000 ही लेवलची डिस्कस केलेली काल, तिथं पण ऑलमोस्ट बँक निफ्टी 49,000ची लेवल टच करून त्यानंतर थोडी मायनर डीप देऊन क्लोज झालं। ओव्हरऑल पॉझिटिव्ह सेशन राहिला, पण हायर लेवलला परत पूर्ण प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली। रेजिस्टन्स लेवल आपल्याला जे आहेत ते स्ट्रॉंगली त्याच्यावर प्रेझेन्स दाखवताना बघायला मिळाला। FIIचा डेटा आजचा बघितला तर जवळपास 8,900 करोडचं 8,100 करोडची विक्री FIIने केली आहे। काल ही FIIने 4,800 करोडची विक्री केली आहे। FIIची जबरदस्त मोठ्या विकवालीचे आकडे गेल्या 2-3 दिवसापासून यायला लागले 4,000-5,000 करोडच्या वरतीने, आज तर 8,000 करोडचा आला आहे। हालाकी मार्केट आज मेंटेन राहिलं वरती पॉझिटिव्हमध्ये क्लोज होण्यात, कारण त्याचं रिझन DISने सुद्धा 7,800 करोडची खरेदी केली। ज्या पद्धतीनं आज बऱ्यापैकी फ्रंट लायनर स्टॉक्सना, बँकिंग स्टॉक्सना थोडा राईज झाला आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा प्रभाव बघायला मिळतो आहे। पण ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह सेशन म्हणता येईल। बाकी ह्याच्या पलीकडे मला वाटत नाही की मार्केट्सवर फारसं काही बुलिश आपण इमिजिएट होण्यात अजून गरजेचं आहे, कारण मार्केट जे आहे ते अजूनही लोअर लेवलला इंटॅक्ट आहे आणि एखादी डीप फर्दर आणखी येऊ शकते कदाचित, असं मला वाटते। मग उद्यासाठी जर टेक्निकल लेवल्स ट्रेड करायचे असतील तर निफ्टीमध्ये आजचा जो लो आहे 23,130च्या आसपासचा तो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे। 23,130च्या खाली जर निफ्टी गेला तर 23,000पर्यंत खाली घसरू शकतो असं मला वाटतं। 23,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, एक सेंटिमेंटल सपोर्ट आहे। तसा सपोर्ट म्हटला तर 22,700पर्यंत जातो, पण 23,130च्या खाली 23,000पर्यंत बँक निफ्टी कदाचित जाऊ शकतं। हायर लेवलला 23,250-300 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन असणार, जो इंटॅक्ट राहील। 23,300च्या वरती मेंटेन राहिला निफ्टी तर फर्दर अपसाईड येईल, अदरवाईज एखादी डीप परत पुन्हा कदाचित उद्या येऊ शकते। या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टीमध्ये काम करू शकता। बँक निफ्टीमध्ये आजचा जो हाय आहे 49,000 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। 49,000च्या वरती गेलं तर आपण 49,500पर्यंत जाण्याचा प्रयत्न बँक निफ्टीमध्ये करू शकतो। अदरवाईज लोअर लेवलला 48,500 उद्यासाठी एक सपोर्ट आहे। या लेवल्सनुसार तुम्ही सपोर्टच्या आसपास बाय करू शकता, रेजिस्टन्सच्या आसपास एखादा शॉर्ट करू शकता किंवा कॉलपुटमध्ये ट्रेड करू शकता। ह्या लेवल्स तुमच्यासाठी उद्यासाठी इम्पॉर्टंट राहतील। आज NSEमध्ये 1960 शेअर्स वाढले, त्या बाजूला 568 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 34 शेअर्स पडले, त्या बाजूला फक्त 16 शेअर्समध्ये पडझड आहे। सेक्टर इंडिसायझेसमध्ये आज मेटल, ऑटो, फार्मा आणि बँक्स या सेक्टरमध्ये चांगली तेजी बघायला मिळाली। तर IT आणि FMCG सेक्टरवर थोडं मंदीचं सावट राहिलं, प्रॉफिट बुकिंग बघायला मिळाली। ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तर युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत। युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहेत आणि डाऊ फ्युचर जवळपास 80 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। US चा CPI डेटा येणार आहे, बहुतेक आज येईल मला वाटतं, किंवा उद्या आपल्याला त्याचा इम्पॅक्ट बघायला मिळू शकतो कदाचित। जर पॉझिटिव्ह आलं, थोडं इन्फ्लेशन कमी आलं तर USमध्ये चांगली काय होऊ शकते, एक रॅली येऊ शकते, पॉझिटिव्ह मोमेंटम क्रिएट होऊ शकतो। जर इन्फ्लेशन वाढून आलं तर थोडं एखाद्या डीप USमध्ये येऊ शकते, त्यामुळे डेटा बघणं गरजेचं आहे। तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।